19व्या शतकातील प्रबोधनामुळे भारतात राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेचे बीजारोपण झाले. या प्रक्रियेस नवी शिक्षण पद्धती व वृत्तपत्रांची वाढ यांच्यामुळे चालना मिळाली. ऐक्याची भावना, देशप्रेम, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरांचा अभिमान, अन्यायाची चीड यातून भारतात राष्ट्रवादाची जाणीव विकसित होऊ लागली. राष्ट्रीय सभेची स्थापना हा राष्ट्रवादाचाच एक आविष्कार होता. राष्ट्रवाद हे केवळ राजकीय तत्त्वज्ञान नव्हते. ब्रिटिश करत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्धची जागृती हा सुद्धा राष्ट्रवादाचा आविष्कार होता. आधुनिक भारताचा इतिहास. स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी. सर्वात प्रथम आपण पाहूया ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिशांनी भारतात एकछत्री शासन प्रस्थापित केले. देशात सर्वत्र समान धोरणे लागू केली. सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा असावा असे तत्त्व घालून दिले. ब्रिटिश सत्ताधीशांनी रेल्वे, रस्ते यांसारख्या दळणवळणाच्या सोयी भारतात आणल्या. त्यांचाही भारतीयांना फायदा झाला. या पार्श्वभूमीवर प्रांतोप्रांतीच्या भारतीयांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. भारताचे आर्थिक शोषण. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. अनेक मार्गांनी भारताची संपत्ती इंग्लंडकडे जात होती. मध्यम वर्गाला नवनव्या करांचा भार सोसावा लागत होता. शेतकरी वर्ग शेतसाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेला होता. दुष्काळामुळे त्याच्या दुर्दशेत भर पडत होती. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. यामुळे सर्वांच्याच मनात असंतोष खदखदत होता. काही भारतीयांनी आर्थिक शोषणाविरुद्ध ग्रंथरूपाने आपले विचार मांडले. उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांचे आर्थिक शोषण होत असल्याचे व भारतीय संपत्ती इंग्लंडमध्ये नेली जात असल्याचे दाखवून दिले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. इंग्रजांनी भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू केले. या शिक्षणातून भारतीय तरुणांनी बुद्धिनिष्ठा, मानवता, समता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, राष्ट्रवाद इत्यादी मूल्ये आत्मसात केली. या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाची उन्नती करावी अशी भावना सुशिक्षितांच्या मनात रुजू लागली. अशा रीतीने पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांच्या राष्ट्रीय भावनेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. प्राच्यविद्येचा अभ्यास. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात काही पाश्चात्य विद्वानांनी प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यासंबंधी संशोधन सुरू केले होते. कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीने संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील शेकडो हस्तलिखिते संपादित करून प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर अशा काही भारतीय तज्ज्ञांनी सुद्धा भारतीय इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देणारे संशोधन केले. त्यामुळे पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासात म्हणजेच प्राच्यविद्येत मोलाची भर पडली. आपल्याला प्राचीन समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. वृत्तपत्रे, नियतकालिके व साहित्य. 19व्या शतकात भारतात मुद्रण व्यवसाय झपाट्याने वाढला. प्रादेशिक भाषांतून तसेच इंग्रजी भाषेतून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. त्यातून देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीसंबंधी लेख प्रसिद्ध होऊ लागले. दर्पण, प्रभाकर, हिंदू पेट्रियट, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा इत्यादी वृत्तपत्रांनी राजकीय जागृतीचे बहुमोल कार्य केले. या नियतकालिकांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली व देशाच्या प्रगतीसाठी उपाय सुचवले जाऊ लागले. तसेच बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी, महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादींनी आपल्या लिखाणाने राजकीय जागृती केली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने लोकशाहीचे तत्त्वज्ञान आत्मसात केले. राज्यकारभारात प्रजेला सहभाग मिळाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. ब्रिटिश शासकांची वंशश्रेष्ठत्वाची भावना, प्रशासनात भारतीयांना दिले जाणारे दुय्यम स्थान यांसारख्या गोष्टींची त्यांना चीड आली. आपली गाऱ्हाणी आणि असंतोष सरकारपुढे मांडण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे हे त्यांनी ओळखले. या जाणीवेतूनच प्रांतिक संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आपण राजकीयदृष्ट्या संघटित व्हावे अशी सुशिक्षित भारतीयांची भावना झाली. सनदशीर मार्गाने न्याय मिळवावा, जनजागृती करावी, जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या ही त्यांची उद्दिष्टे होती. त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या. बंगाल प्रांतातील इंडियन असोसिएशन ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती. त्यांनी 1883 मध्ये कोलकात्याला अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली. देशाच्या निरनिराळ्या भागांतून सुमारे 100 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. एक देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने भारतीयांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. राष्ट्रीय सभेची स्थापना. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. देशाच्या निरनिराळ्या भागांतून 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. या सर्वांनी मिळून याच अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ऑक्टोवियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. या अधिवेशनात विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा झाली. भारतीयांना देशाच्या प्रशासनात स्थान दिले जावे, लष्करी खर्चात कपात करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी झाली. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे: भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणे, धर्म, वंश, जात इत्यादी भेद बाजूला सारून लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे, परस्परांच्या समस्या व मते जाणून घेण्याची त्यांना संधी देणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या उपायांची चर्चा करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. राष्ट्रीय सभेची वाटचाल: राष्ट्रीय सभेचे नेते आधुनिक विचारांनी व देशप्रेमाने प्रेरित झालेले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर त्यांची निष्ठा होती. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने कार्य केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना योग्य तो प्रतिसाद देतील अशी त्यांना आशा वाटत होती. राष्ट्रीय सभेची अधिवेशने दरवर्षी भरवली जात असत. त्यामुळे लोकांना आपल्या समस्यांची जाणीव होत असे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे असे त्यांना वाटे. सरकारची दडपशाही, आर्थिक शोषण, भ्रष्टाचार इत्यादींसंबंधी आवाज उठवून राष्ट्रीय सभेने लोकजागृती घडवून आणली. राष्ट्रीय सभेने भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळावे यासाठी आग्रह धरला. दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या समस्या इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या. राष्ट्रीय सभेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद वाढत गेला. इसवी सन 1890 मध्ये सरकारने एक आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी केली. तेव्हा राष्ट्रीय सभेने सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध लोकमत जागृत केले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला हा आदेश रद्द करावा लागला. मात्र लवकरच ब्रिटिश सरकारचे धोरण अधिक आक्रमक बनले. सरकारने भारतीय जनतेत फूट पाडण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्यामुळे भारतीयांचा असंतोषही वाढला आणि स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र होत गेली.